यार ॲक्च्युली आज आपल्या या डीप डाईव्हची सुरुवात करताना मला एक एकदम रिअल लाईफमधला प्रश्न विचारू दे. विचार की. म्हणजे बघ, आपण सगळेच आयुष्यात किती भयंकर दिखावा करतो ना. ओहो, अगदी सुरुवातीलाच बाउन्सर. नाही म्हणजे सिरियसली विचार कर. एखाद्या रविवारी इंस्टाग्रामवर आपण एकदम परफेक्ट फॅमिली आउटिंगचा फोटो टाकतो. खाली कॅप्शन असतं फॅमिली गोल्स किंवा ब्लेस्ड. हां, अगदी स्माईल करत असलेले फोटो. एक्झॅक्टली. पण प्रत्यक्षात त्या फोटोच्या 5 मिनिटाआधी गाडीत ट्रॅफिकवरून किंवा उशीर झाला म्हणून घरातल्यांची भयंकर भांडणं झालेली असतात. ओ माय गॉड, लिटरली 100% खरं आहे. हो ना. आतून कितीही तडफड किंवा चिडचिड चालू असली तरी समाजात वावरताना आपण एक असा खोटा मुखवटा लावतो. जरू काही आपलं आयुष्य म्हणजे एक फ्लॉलेस पिक्चर आहे. आपण स्वतःला असं क्वालिटी प्रूफ दाखवण्याच्या खटाकोपात किती अडकलो यार. अगदी. आपण सगळेच जण एक प्रकारचं दुटप्पी आयुष्य जगतोय. पण यार, यातली सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट काय माहितीये? काय? हा दिखावा, ही दांभिकता काही आजची किंवा या सोशल मीडियाच्या जमान्यातली नाहीये. म्हणजे आधीपासूनच लोक असे होते. हो तर. आज आपण ज्या पुस्तकावर गप्पा मारणार आहोत ते ऐकल्यावर आपल्या ऐकणाऱ्यांच्या लगेच लक्षात येईल की आपण पिढ्यानपिढ्या त्याच माइंडसेटमध्ये अडकलेलो आहोत. कुतूहल वाढते माझं आता. कोणतं पुस्तक आहे? आजच्या आपल्या या डीप डाईव्हचा विषय आहे खोगीर भरती. लेखक आहेत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. बापरे, पुलंचं पुस्तक. हो, आणि 1950 साली आलेलं हे पुस्तक आहे. म्हणजे विचार कर, 75 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक आपल्या आजच्या मिडल क्लास आयुष्याचं, आपल्या खोट्या प्रतिष्ठेचं इतकं अचूक वर्णन करतंय की वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. शायला लई भारी. म्हणजे 1950 सालचं पुस्तक, पण विषय एकदम आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्याला रिलेट करणारा. एक्झॅक्टली. पण यार, खोगीर भरती हे नाव थोडं वेगळं वाटतंय. म्हणजे खोगीर म्हणजे एक्झॅक्टली काय? कारण हा शब्द आपण सहसा रोजच्या बोलण्यात वापरत नाही. हां, तिथेच तर या पुस्तकाची सगळी गंमत आणि मूळ गाभा दडलाय. बघ, खोगीर म्हणजे घोड्यावर बसताना पाठीवर जे झटके खावे लागतात ते थोडे सहन व्हावेत म्हणून ठेवलेली गादी. अच्छा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॅडल पॅड म्हणतो ते. अगदी बरोबर, ते सॅडल पॅड. आणि भरती म्हणजे स्टफिंग. पु ल देशपांडे या पुस्तकातून आपल्याला अतिशय मार्मिकपणे सांगतात की आपलं हे जे आयुष्य आहे ना, तो एक घोड्यावरचा खडतर प्रवास आहे. आणि तो प्रवास धक्क्यांचाच असतो नेहमी. हो ना. आणि यातल्या अनेक निरर्थक पण आपल्याला अत्यंत आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे ही खोगीर भरती. आयुष्याच्या या प्रवासात जे वास्तवाचे दुःखाचे किंवा अपयशाचे धक्के बसतात ते सहन व्हावेत म्हणून आपण विनोद, दिखावा, खोटा बडेजाव आणि प्रतिष्ठेचे स्टफिंग भरून ठेवतो. जेणेकरून आपल्याला तो प्रवास थोडा सुसह्य वाटेल. एक्झॅक्टली. अरे, हे एक्झॅक्टली आपल्या रोजच्या जगण्यासारखंच आहे की. म्हणजे बघ ना, आपण पुण्यात जे लाईव्ह करतो, रोज सकाळी ट्रॅफिकचे खड्ड्यांचे झटके खातो, बॉसची बोलणी खातो. हो, रोजचाच वैताग. आणि ह्या सगळ्यावर वैतागून शेवटी आपण एखाद्या चहाच्या टपरीवर मित्रांसोबत एक विनोद करतो, हसतो आणि पुढे जातो. किंवा मग स्वतःला बरं वाटावं म्हणून एखादी महागडी वस्तू EMIवर घेतो आणि जगाला दाखवतो. अगदी बरोबर. म्हणजे तो विनोद किंवा तो दिखावा म्हणजे आपलं खोगीरच झालं. तसंच. आणि याच खोगिऱ्याचे वेगवेगळे प्रकार पुलंनी या पुस्तकातल्या 17 कथांमधून मांडलेत. त्यांनी फक्त वरवरचा विनोद नाही केलाय. मग काय केलंय? या स्टफिंगच्या आत जे आपल्या समाजाचं मूळ दुखणं दडलंय ना, त्याचे एकदम सिस्टमॅटिक आणि लॉजिकल डिकन्स्ट्रक्शन केले त्यांनी. आपण समाजात वावरताना स्वतःभोवती जे वेगवेगळे मुखवटे उभे करतो, ते मुखवटे का तयार होतात ह्याच्या मुळाशी ते जातात. ओके, लेट्स अनपॅक दिस. कारण मला हे समजून घ्यायचंय की हे मुखवटे नक्की काम कसं करतात. जर आपण 1950च्या मध्यमवर्गीय आयुष्य आणि आजचं आपलं आयुष्य बघितलं तर आर्थिक ताणतणाव तेव्हाही होते आणि आजही आहेतच. हो, पैशाचा प्रॉब्लेम तर कायमच असतो. मग या पैशांच्या आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत पुलंनी नक्की कशावर बोट ठेवलंय? बघ, पैशांचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा आला की पुस्तकातले विवाह संस्था आणि न पेळणारी पगडी हे 2 चॅप्टर्स एकदम डोळ्यात अंजन घालणारे ठरतात. अच्छा, विवाह संस्था म्हणजे लग्नाचा खर्च. हो, या प्रकरणात पुलंनी लग्नामध्ये जो लिमिटलेस खर्च करून समाजात स्वतःचं खोटं स्टेटस टिकवण्याची जी धडपड असते त्यावर सडकून टीका केलीये. बापरे, हा तर आपला आवडता विषय. हो ना. म्हणजे विचार कर, घरात खायला धड नसतं पण मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात बँड बाजा, रोषणाई, जेवणावळी यावर लोक अक्षरशः कर्ज काढून खर्च करतात. खरंय, पण का करतात असं? तर समाजाला दाखवण्यासाठी. लोक काय म्हणतील या भीतीने लोक स्वतःच्या खिशाला न परवडणारे खर्च करतात. सिरियसली? म्हणजे माइंडसेट काडीचाही बदलला नाही आपला.
म्हणजे लिटरली आजही आपण हेच पाहतो. एका दिवसाच्या लग्नासाठी, त्या प्री वेडिंग शूटसाठी, ड्रोन कॅमेऱ्यासाठी लोक लाखो रुपयांचं कर्ज काढतात. हो, आणि नंतर हप्ते भरत बसतात. अगदी गावात असो किंवा शहरात, हा जो प्रॉब्लेम आहे ना, खिशात खडखडाट असतो पण बाहेर स्टेटसचा बडेजाव हवा असतो. हे आजही तसंच आहे. आपण फक्त 50-100 लोकांच्या जेवणावरून आता डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत आलोय. पण मूळ मानसिकता तीच आहे. एक्झॅक्टली. आणि याचाच दुसरा भीषण पैलू त्याने न पेलणारी पगडीमध्ये दाखवलाय. पगडी म्हणजे काय? ती घरभाड्याची सिस्टम का? हो, तीच. एका बाजूला लग्नातला तो अफाट अनावश्यक खर्च आणि दुसऱ्या बाजूला राहायला स्वतःचं धड घर नाही. त्या काळातल्या पगडी सिस्टीमवर त्यांनी लिहिलंय, भाडेकरूने घरमालकाला सुरुवातीला एक मोठी रक्कम द्यायची आणि मग आयुष्यभर नाममात्र भाड्यावर त्या घरात राहायचं. जुन्या वाड्यांमध्ये असायचं तसं. पण यात ताण कशाचा? ताण कशाचा? अरे यामुळे व्हायचं काय, घरमालक आणि भाडेकरू यांच्यातल्या त्या रोजच्या भयानक कटकटी, एकाच वाड्यात राहायचं, पाण्यावरून, संडासावरून, रोजची धुसफूस, हे सगळं वाचताना लिटरली अस्वस्थ व्हायला होतं यार. बापरे. कारण हे किती भयानक बर्डन आहे ना. एक न पेलणारं ओझं घेऊन हा मध्यमवर्ग जगतोय. घराबाहेर सनई चौघड्यांचा दिखावा आणि घरात मात्र पाण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसण्याची वेळ. हाच तो पॅराडॉक्स आहे. म्हणजे बाहेरून बघितला तर आपण एकदम सुसंस्कृत आणि सभ्य समाजाचा भाग आहोत असं दाखवतो, पण वास्तवात आपण साध्या साध्या गरजांसाठी झगडत असतो. हो, अगदी असंच. पण यार मला एक सांग, हा जो आर्थिक ताण आणि बाहेर दिखावा करण्याचा जो प्रेशर आहे, तो फक्त घराच्या उंबरठ्यापुरता किंवा मालक भाडेकरू यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. तो घरातल्या आतल्या नात्यांवर, नवरा-बायकोच्या नात्यावर पण भयंकर परिणाम करत असणारच ना. हो ना. आणि म्हणूनच भांडकुदळी बायको नावाचं जे प्रकरण या पुस्तकात आहे ते अतिशय महत्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. अरे, हे नाव ऐकलंय मी. हो, यात पुलंनी नवरा-बायकोच्या नात्यातली ती रोजची धुसकूस रंगवली आहे. सीन असा आहे की बायकोला कविता लिहायच्यात आणि त्या छापून आणण्यासाठी ती नवऱ्याला अक्षरशः भंडावून सोडते, सारखा तगाला लावते. एक मिनिट, इथं मला थोडं थांबायचंय तुला. बोल की. नाही यार, मी हे प्रकरण वाचले आणि ऑनेस्टली सांगायचं तर मला वाटतं इथं ऑथरचा पॉइंट अगदी सरळ आणि सोप्पा होता. कसं काय? म्हणजे त्याला फक्त नवऱ्याला कसा जाच होतो आणि बायको किती भांडकुदळ किंवा कटकटी असते हेच दाखवायचं होतं. तत्कालीन समाजातल्या बायका कशा विनाकारण चिडचिड करतात आणि बिचारा नवरा कसा त्यात भरडला जातो यावर तो एक टिपिकल विनोद आहे. अरे पण म्हणजे अगदी त्या जुन्या काळातील नवरा बायकोच्या जोक्ससारखं. यात दुसरा काही खोल अर्थ असणार. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस तू ते प्रकरण. काय सांगतोयस? हो, तू फक्त वरवरचा विनोद बघतीयस. ती नुसती चिडचिड किंवा कटकट नाहीये. हो का? ओके, मला तरी तो एक साधा विनोद वाटला. सांग तुझं व्हर्जन. बघूया यात काय वेगळं दडलंय ते. बघ, ती जी बायको आहे ना, तिची ती कविता छापून आणण्याची जिद्द म्हणजे केवळ एखादी साधी हौस नाहीये. ती तत्कालीन सोशल ट्रेडिशनमुळे, त्या समाजव्यवस्थेमुळे दबलेली तिची अॅम्बिशन आहे. अॅम्बिशन. हो, विचार कर, 1950च्या दशकातल्या मध्यमवर्गीय स्त्रियांना स्वतःचं असं काय अस्तित्व होतं? चूल आणि मूल. त्यांना स्वतःचं मत मांडायला, स्वतःची ओळख निर्माण करायला कुठलाही प्लॅटफॉर्म नव्हता. हा, तसं पाहिलं तर खरंय. त्यामुळे तिची ती कविता म्हणजे स्वतःची एजन्सी शोधण्याचा, स्वतःचा एक स्पेस मागण्याचा तो तिचा प्रयत्न आहे. आणि ती नवऱ्याला का त्रास देतेय? का? कारण तो नवरा हाच तिचा बाहेरच्या जगाशी असणारा एकमेव दुवा आहे. ती फ्रस्ट्रेशनमधनं नवऱ्याला प्रॉक्सी म्हणून वापरतीये. ती भांडकुदळ का झालीये? कारण तिची 4 भिंतीत भयानक घुसमट होतीये आणि तिला ते व्यक्त करायला दुसरं कोणतंही साधन नाहीये. ओ डॅम. ॲक्च्युली ऑनेस्टली सांगायचं तर हा विचार एकदम गेम चेंजर आहे. आहे ना? हो यार, म्हणजे वरवर पाहता तो नवरा बायकोचा साधा विनोद वाटतो, पण आतून ती एका स्त्रीची स्वतःला एक्सप्रेस करण्याची, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड आहे. नेक्स्ट लेव्हल ऑब्झर्वेशन आहे हे तुझं. माझं नाही, लेखकाचं. हो, लेखकाचंच. म्हणजे पुलमचा विनोद हा फक्त हसवण्यासाठी नाहीये, तर तो त्या काळातल्या स्त्रीच्या मानसिक कोंडीचा एक आरसा आहे. आपण अनेकदा या गोष्टी किती गृहीत धरतो ना. अगदी बरोबर. आपण फक्त वरचं खोगीर बघतो, पण आतली जखम बघत नाही. आणि असाच आरसा, अशाच प्रकारची दांभिकता त्यांनी साहित्यातून कलेकडे वळतानाही दाखवलीय. कलेतली दांभिकता. हो, कलेच्या बाजारीकरणावर त्यांनी जे भाष्य केलंय ते थक्क करणार आहे. अरे थांब. कलेतल्या या दांभिकतेकडे वळण्याआधी एक महत्वाची आठवण करून देऊया. आपले जे ऐकणारे आहेत, जे इतक्या मन लावून आपल्यासोबत या डीप डाईव्हमध्ये सामील झाले आहेत. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलंय अक्षरवारीला, आत्ताच करा.
दर आठवड्याला असाच एका नवीन विषयावर आपण सखोल चर्चा करत असतो. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे आणि तुमचे विचारही आम्हाला ऐकायला आवडतात, त्यामुळे कमेंट्स पण नक्की करत जा. हो ना. हां, तर मी कलेच्या बाजारीकरणाबद्दल आणि त्यातल्या दांभिकतेबद्दल बोलत होतो. हो, म्हणजे घरगुती आणि आर्थिक आयुष्यात आपण खोगीर भरतो हे समजलं. पण कला साहित्य या तर एकदम शुद्ध गोष्टी मानल्या जातात ना, तिथे कसा दिखावा येतो? तिथेच तर सर्वात मोठा दिखावा आहे. पुस्तकात आणखी एकच प्याला आणि नाटक आणि व्यावसायिकता अशी 2 जबरदस्त प्रकरणं आहेत. नावावरूनच भारी वाटतायत. आणखी एकच प्यालामध्ये त्यांनी समाजाच्या बौद्धिक आळसावर प्रचंड प्रहार केलाय. बौद्धिक आळस म्हणजे काय? लोकांना जाडजूड क्लासिक पुस्तकं वाचायला कसा कंटाळा येतो, पण समाजात आपण किती इंटलेक्च्युअल आहोत हे दाखवण्याची खाज मात्र असते. मग लोक काय करतात? शॉर्टकट शोधतात. कुणीतरी दिलेली समरी वाचायची आणि जणू काही आपणच ते मूळ साहित्य वाचलंय असा आव आणायचा. बापरे, हे तर आत्ताच्या काळात पण एकदम फिट बसतंय. आणि नाटक आणि व्यावसायिकतेमध्ये त्यांनी दिग्दर्शकाचा अहंकारावर म्हणजे डायरेक्टर्स इगोवर सविस्तर लिहिलंय. मूळ लेखकाचा उद्देश, त्या कलाकृतीचा मूळ आत्मा, हे दिग्दर्शक पैशासाठी, व्यावसायिकतेसाठी किंवा स्वतःच्या इगोसाठी कसा मारून टाकतात. लिटरली ते मर्डर ऑफ द स्टोरी करतात हे त्यांनी दाखवलंय. चायला लई भारी. म्हणजे हे ऐकताना मला लिटरली आजच्या रिमेकच्या जमान्याची आठवण येते. हो ना, अगदी तसंच. जुन्या कलाकृतींना डब करून किंवा त्यांचे वाटेल तसे रिमेक्स बनवून त्यांची ओरिजिनल ब्युटी कशी घालवली जाते, हे एक्झॅक्टली तसंच आहे. आज आपण बघतो ना, जुन्या क्लासिक गाण्यांचे किंवा चित्रपटांचे वाटेल तसे रिमेक्स बनवतात. मूळ गाण्याचा पार बट्ट्याबोळ करून टाकतात, फक्त व्ह्यूज आणि बॉक्स ऑफिसच्या पैशांसाठी. बरोबर. अबंडन्समुळे आजकाल सगळीकडे नुसती गर्दी वाढलीये. आपण क्वांटिटी वाढवली पण क्वालिटी मारून टाकली. सो ट्रू. आणि म्हणूनच पुलंनी रसिक हा शब्द या पुस्तकात खूप उपहासाने वापरलाय. उपहासाने? रसिक तर चांगला शब्द आहे ना? हो, पण आपण स्वतःला रसिक म्हणून घेतो. पण स्वतःला रसिक म्हणवणारे लोक प्रत्यक्षात किती दांभिक असतात हे त्यांनी उघडं पाडलंय. कलाकृतीचा खरा आस्वाद घेण्याऐवजी, त्यामागचे कष्ट समजून घेण्याऐवजी ते फक्त समाजात इंटलेक्च्युअल किंवा कल्चर्ड दिसण्याचा कसा आवा आणतात. दिखावाच फक्त. माझ्या घरात पुस्तकांचा कपाट आहे हे दाखवणं जास्त महत्त्वाचं असतं, रादर दॅन ती पुस्तकं वाचणं. ही जी कलेतली दांभिकता आहे ना, तीच खरी खोगीर भरतीये. आपण स्वतःला विनाकारण एक इंटलेक्च्युअल स्टफिंग भरून घेतोय. यार, हे सगळं ऐकून असं वाटतंय की माणसाचा स्वभाव हा किती गुंतागुंतीचा आणि विरोधाभासांनी भरलेला आहे. हो, खूपच. आपण स्वतःला खूप सोफिस्टिकेटेड, आधुनिक आणि पुढारलेले समजतो, पण आतून आपण किती उथळ, असुरक्षित आणि सतत दुसऱ्यांकडून व्हॅलिडेशन शोधणारे असतो. अगदी बरोबर पकडलंस. आणि ह्याच मानवी स्वभावाचं, या असुरक्षिततेचं अजून एक सुरेख आणि अतिशय रिलेटेबल रूप त्यांनी पानवाला आणि घालमेल या प्रकरणांमध्ये मांडलंय. घालमेल म्हणजे मनाची घालमेल? हो. या प्रकरणात त्यांनी वाढत्या शहरीकरणाचा माणसांवर कसा ताण येतो हे स्पष्ट केलंय. शहरे मोठी होत गेली, पण माणसं आतून एकटी पडत गेली. हां, अर्बन लोनलीनेस ज्याला आपण म्हणतो. एक्झॅक्टली. या अर्बन लोनलीनेसच्या ताणातूनच लोक व्यसनाकडे किंवा क्षणिक सुखाकडे कसे वळतात हे त्यांनी दाखवलंय. पण यातली गंमत आणि आशेचा किरण बघ. काय? एक साधा पानवाला या सगळ्या अर्बन लोनलीनेसमध्ये माणसांना एकत्र जोडणारा एक सोशल कनेक्टिव्हिटीचा भक्कम दुवा कसा बनतो हे त्यांनी रंगवलंय. सो रिलेटेबल यार. म्हणजे हे ऐकताना मला थेट आपल्या साताऱ्यातल्या किंवा पुण्यातल्या गल्लीच्या कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीची आठवण आली. हो ना, आपली नेहमीची कट्टा वाईब. ती टपरी किंवा तो पानवाला फक्त चहा पिण्याची किंवा पान खाण्याची जागा नसते. ती खऱ्या अर्थाने माणसांना कनेक्ट करणारी एक वाईब असते. दिवसभराचा ताण, ऑफिसमधल्या बॉसची कटकट, घरातली भांडणं, ट्रॅफिकचा वैताग, हे सगळं विसरून लोक तिथे एकत्र येतात. अगदी. तिथे सगळे सारखेच असतात. चहावाला किंवा पानवाला खऱ्या अर्थाने त्या गर्दीतल्या एकट्या माणसांसाठी एक थेरपिस्टचं काम करत असतो. एक्झॅक्टली. तू अगदी परफेक्ट शब्द वापरलास, थेरपिस्ट. पुलंनी त्या साध्या पानवाल्याच्या व्यवसायात दडलेली कलाकुसर आणि मानवी स्वभाव किती मार्मिकपणे टिपलाय हे वाचताना थक्क व्हायला होतं. ते म्हणतात की ही साधीशाधी माणसंच समाजाला एकत्र जोडून ठेवतात. जेव्हा मोठमोठे इंटलेक्च्युअल लोक, राजकारणी किंवा स्वतःला रसिक म्हणवणारे लोक खोट्या दिखाव्यात आणि इगोमध्ये अडकलेले असतात, तेव्हा हा रस्त्यावरचा पानवाला खऱ्या अर्थाने माणसांना जोडण्याचं सोशल वर्क करत असतो. क्या बात है. तिथे कोणताही मुखवटा नसतो, कोणतीही खोगीर भरती नसते.
तिथे माणूस जसा आहे तसा उभा असतो. म्हणजे बघ ना, आपण आत्तापर्यंत जे डिस्कस केलं, एका बाजूला पैशाचा आणि प्रतिष्ठेचा खोटा बडेजाव, लग्नातला तो अफाट खर्च, घराघरातली ती घुसमट, कलेतली आणि साहित्यातली ती बौद्धिक दांभिकता, आणि दुसऱ्या बाजूला एका साध्या पानवाल्याकडे किंवा चहाच्या टपरीवर मिळणारा तो विना मुखवट्याचा क्षणभराचा विसावा. हे सगळं एकत्र केलं की पुलंनी मांडलेलं माणसाच्या स्वभावाचं आणि जगण्याचं हे किती अचूक वर्गीकरण आहे हे लक्षात येतं. हो, आणि हे सगळं सांगताना ते कुठे उपदेशाचे डोस पाजत नाहीत. ते इतक्या हसत खेळत आणि मार्मिक पद्धतीने मांडतात की आपल्याला स्वतःवरच हसू येतं आणि त्याचवेळी अंतर्मुख व्हायलाही होतो. खरंय. उपहास या शस्त्राचा त्यांनी इतका अचूक आणि संयत वापर केलाय की तो आपल्याला बोचत नाही, पण योग्य जागी वार मात्र नक्की करतो. ते आपल्याला आपल्याच खोटेपणाची जाणीव करून देतात, पण एका मित्रासारखे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? या सगळ्याचा आजच्या आपल्या जीवनात काय अर्थ लावायचा? आपण आजच्या या डीप डाईव्हच्या सुरुवातीला जो विचार केला होता दांभिकतेचा आणि मुखवट्यांचा, जर पु ल देशपांडे म्हणतात तसं आपण करत असलेले विनोद, आपला दिखावा, आपलं खोटं स्टेटस, हे सगळं फक्त आपल्या जगण्यातले वास्तवाचे धक्के सहन करण्यासाठी भरलेलं एक खोगीर किंवा स्टफिंग असेल, तर मग एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण खरं आयुष्य जगतोय कधी? की फक्त रोज सकाळी उठून एक नवीन मुखवटा चढवून आपण ह्या खोगीरामध्ये थोडी थोडी भरतीच करत असतो? आपण जो प्रवास करतोय त्यात आपण खरंच आजूबाजूचा आनंद घेतोय की फक्त धक्के बसू नयेत म्हणून ती गादी जाड करण्यावरच आपला सगळा वेळ आणि पैसा खर्च करतोय? बापरे, खूपच प्रोव्होकेटिव्ह आणि अस्वस्थ करणारा थॉट आहे हा. आपण सगळ्यांनीच यावर शांतपणे विचार करायला हवा. आपण खरंच जगतोय की फक्त समाजाला, इंस्टाग्रामला आणि शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी एक क्वालिटी प्रूफ मुखवटा घेऊन फिरतोय? हो ना. पुलंचं हे खोगीर भरती पुस्तक आपल्याला हाच स्पष्ट आणि निर्दयी आरसा दाखवतं. ते आपल्याला थांबायला आणि स्वतःच्याच जगण्याकडे त्रयस्थपणे पाहायला भाग पाडतं. नक्कीच. तुम्ही सर्वजण जे आज आपल्यासोबत ह्या डीप डाईव्हमध्ये शेवटपर्यंत होतात, तुम्हाला माझी एकच विनंती आहे, हे पुस्तक नक्की मिळवा आणि वाचा. हे फक्त विनोदी पुस्तक नाहीये, तर हा माणसाच्या स्वभावाचा एक एक्सरे आहे. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, हे गॅरंटीड. आणि हो, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की या संपूर्ण चर्चेतला कुठला पार्ट तुम्हाला स्वतःच्या आयुष्याशी सगळ्यात जास्त रिलेटेबल वाटला. तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठली खोगीर भरती करताय असं तुम्हाला वाटतं. पुढच्या भागात असंच एक मस्त पुस्तक आणि त्याचे भन्नाट विचार घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तो डीप डाईव्ह अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.